त्यानंतर एक महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे। मुंबईमधील टोरेस कंपनी फसवणूक प्रकरणासंदर्भातली ही बातमी। संचालकासह जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला आता अटक झालेली आहे। कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। 1.25 लाख मुंबईकरांना टोरेसनं गंडा घातल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। कंपनीच्या घोटाळ्याची रक्कम हजारो कोटींच्या घरात आहे। निवृत्ती बाबर माझे सहकारी या सगळ्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देतील। निवृत्ती, नक्कीच सुमित, आपण पाहतोय की 2 दिवसापूर्वी हा घोटाळा जो आहे तो बाहेर आला होता। अनेक मुंबईकरांना टोरेसनं जे आहे ते त्यांना त्यांचे पैसे जे आहे त्या पैशांचा व्यवहार केल्याचं समोर आलं होतं। आणि ही ज्या टोरेसचं जे शॉप आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईकर नागरिक 2 वाजल्याच्या सुमारास जमले होते आणि त्यानंतर संपूर्ण हा प्रकार उघडकीस आला होता। आणि यानंतर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये अनेक जे तक्रारदार होते ते तक्रारदार त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आता आपल्या तक्रारी ज्या आहेत त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आपण या ठिकाणी टोरेसच्या खाली परिस्थिती पाहिली तर मुंबई पोलीस त्याचसोबतच दंगल नियंत्रण पथक जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। कारण की अनेक तक्रारदार आहेत किंवा अनेक जे गुंतवणूकदार आहेत ते गुंतवणूकदार या ठिकाणी जमतायत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होते। त्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 अटक करण्यात आलेली आहेत, तर संस्थापक आणि संचालक जे आहेत जे फरार आहेत त्यांच्या विरोधात जे आहे ते लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे। आपण आताची परिस्थिती आपण जर पाहिली तर दिवसेंदिवस जो आहे ते अनेक मुंबईकरांना फसवल्याची बाब जी आहे ते समोर येते। आतापर्यंत 1.25 लाख मुंबईकरांना फसवल्याची माहिती जी आहे ती समोर येते। जवळपास 6 ते 7 शाखा ज्या आहेत त्या या टोरेसच्या ज्या आहे ते मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये होत्या। त्याच्यामध्ये दादरमध्ये जी आहे ती सुरुवातीला ही घटना उघडकीस आली होती। दादर, कांदिवली, सानपाडा, कल्याण, गिरगाव या अशा प्रकारच्या जवळपास 6 ते 7 ठिकाणच्या तक्रार ज्या आहेत त्या तक्रारी पुढे येत आहेत। शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये अनेक तक्रारदारांनी तक्रारी केल्या आहेत आणि त्यानुसार जे आहे ते 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे, तर 3 जणांविरुद्ध जी आहे ती लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे। आणि जे ह्या कंपनीचा मालक जे आहे ते परदेशात गेल्याची देखील माहिती समोर येते। त्याच्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून कशा प्रकारे याचा तपास केला जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की अनेक मुंबईकरांनी जो पैसा कमवला होता त्याची फसवणूक जी आहे ती या टोरेसकडून झालेली आहे। त्याच्यामुळे आता पुढील पोलिसांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।